नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर. तर बघा रे बाळांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत लॉज ऑफ लॉगॅरिथम. लॉगॅरिथमचे काही बेसिक लॉ. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, हे लॉ तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचे आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण जर हे लॉ जर तुम्हाला समजले ना तरच तुम्ही पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता, नाहीतर करू शकत नाही. कारण बघा हे सर्व नियम आहे, हे नियम जर तुम्हाला माहिती असेल ना तर तुम्हाला सर्व काही गोष्टी समजून जाईल. ठीक आहे ना. कारण बघा एखादा सिंपल गेम जर समजा आपण खेळत असाल, त्या गेमचे नियम काय आहे, लॉज काय आहे हे जर आपल्याला माहिती असेल ना तर गेम खेळायची मजाच येऊन जाते. ठीक आहे. चला ते सर्व लॉज आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहे आणि सर्वांना ते पाठ सुद्धा करायचे. बरं पहिले सांगतो. ठीक आहे. चला तर लॉज म्हणजे काय तर बघा देयर आर सर्टन रूल्स. हे रूल्स म्हणतात, लॉज म्हणतात रूल्स बेस्ड ऑन विच लॉगॅरिथमिक ऑपरेशन कॅन बी परफॉर्म. म्हणजे असे काही रूल्स आहे ज्या रूल्सवर लॉगॅरिथम हे काय असतं आपलं डिपेंड असतं. आणि जे पण काही वेगवेगळे ऑपरेशन्स म्हणजे जे पण काही कॅल्क्युलेशन वगैरे असतं ना हे या रूलवर डिपेंड करतात. ठीक आहे. तर कोणकोणते आहे ते तर पहिला आपला प्रोडक्ट रूल आहे, डिव्हिजन रूल आहे म्हणजेच क्वोशंट रूल आहे, त्यानंतर पॉवर रूल आहे, एक्सपोनेन्शियल रूल आहे, रूल ऑफ चेंज ऑफ बेस आहे, बेस स्विच रूल आहे, नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग आहे, इंटेग्रल ऑफ लॉग आहे. पण आपल्याला कोणकोणते शिकायचे फक्त इथपर्यंत शिकायचे आपल्याला लागतं बस. म्हणजे प्रोडक्ट रूल शिकायचा आहे, डिव्हिजन रूल, पॉवर रूल, रूल ऑफ चेंज ऑफ बेस, हे चारच रूल तुम्हाला शिकायचे आहे बस. बाकी तुम्हाला सिलेबसला नाही बाळांनो. ठीक आहे ना. चला आपण ऐकून घेतलेलं बरं असतं. ठीक आहे. चला मग करायची सुरुवात. ओके सर चलो. तर बघा रे बाळांनो, सर्वात पहिले आपला बेटा प्रोडक्ट रूल. पहिले काय आपला प्रोडक्ट रूल. तर बघा सर्वात आधी मी नियम पहिले लिहितो, त्यानंतर आपण त्याला समजून घेऊ, त्याचे काही एक्झाम्पल सुद्धा घेऊ. ठीक आहे. चला तर नियम काय सांगतो बघा बाळांनो. रूल नंबर वन लॉग m into n असेल, लॉग m into n असेल टू द बेस a. बघा आपण काय केलं लॉग m into n टू द बेस a. म्हणजे बघा बेटा या ठिकाणी प्रोडक्ट मांडलाय का नेहमी तर m आणि n चा जर काय असेल बेटा प्रोडक्ट असेल, m आणि n चा जर समजा आपला प्रोडक्ट असेल तर याचं जे उत्तर असेल बेटा याला आपण लिहू शकतो लॉग m टू द बेस a प्लस लॉग n टू द बेस a. आलं बेटा लक्ष तुम्हाला. जर समजा दोघांचा गुणाकार असेल ना तर त्याला आपण बेरीजच्या फॉर्म मध्ये म्हणजे ऍडिशनच्या फॉर्मॅट मध्ये सुद्धा लिहू शकतो बेटा. बघा पुन्हा एकदा सांगतोय लॉग m इंटू n असेल ना त्याला आपण लॉग m प्लस लॉग n सुद्धा लिहू शकतो. लॉग m प्लस लॉग n सुद्धा लिहू शकतो. म्हणजे बघा जर ब्रॅकेट मध्ये या दोघांचा गुणाकार असेल, दोघांचा जर समजा मल्टिप्लिकेशन असेल त्याला आपण ऍडिशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. आलं बेटा लक्षात तुम्हाला. रूल सर्वांना समजला का. लॉग m इंटू n असेल का तर त्याला आपण लॉग m प्लस लॉग n असं सेपरेट लॉग त्याला आपण लावू शकतो आणि त्याची ऍडिशन मध्ये सुद्धा आपण त्याला लिहू शकतो. ठीक आहे. चला सर आम्हाला हा रूल समजला सर. ठीक आहे. चलो ठीक आहे ना सर, हा रूल तर आम्हाला समजला. मग सर एक्झाम्पल द्या ना सर. हो बेटा एक्झाम्पल तर महत्वाचे. ठीक आहे. चला तर मी पहिला एक्झाम्पल घेतो. जर समजा तुम्हाला दिलं असेल लॉग 8 into 5 टू द बेस a असं काही दिलं असेल तुम्हाला. बरोबर आहे. चला तर या ठिकाणी लक्ष द्या बेटा, या ब्रॅकेट मध्ये दोन गोष्टींचा मल्टिप्लिकेशन आहे का रे, दोन गोष्टींचा गुणाकार आहे का रे. हो सर. मग याला आपण असं पण लिहू शकतो. बघा रे लॉग याला पण लावा पण मध्ये कोणतं साईन द्या प्लस. मध्ये कोणतं साईन द्या बेटा प्लस. चला म्हणजे याला आपण असं लिहू शकतो लॉग 8 टू द बेस a प्लस लॉग 5 टू द बेस a. आलं बेटा लक्षात तुम्हाला. म्हणजे जर लॉग a आणि यामध्ये जर 8 into 5 मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये असेल, प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये असेल तर प्रोडक्ट रूल काय म्हणतो की आपण 8 आणि 5 या दोघांना वेगवेगळ्या लॉग लावून त्यांची काय करू शकतो ऍडिशन करू शकतो. म्हणजे 8 into 5 असेल तर लॉग 8 प्लस लॉग 5 असं आपण लिहू शकतो. बेसला a असेल, बेसला जसाच्या तसा ठेवायचा बेटा, याला चेंज करायचं नाही. ठीक आहे. आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ आता. लॉग टू द बेस 10 आणि दिले तुम्हाला 20 into 10 असं काहीतरी दिलेलं आहे. सिंपल. परत आपला सिंपल. सर याच्यामध्ये प्रोडक्ट दिलाय सर, दोघांचा गुणाकार दिलाय सर, प्रोडक्ट रूल लावून द्या सर. कसं लावतो बेटा आपण. तर आपण काय करतो बघा बाळांनो, सिंपल 20 आणि 10 या दोघांचा गुणाकार दिलेला आहे का, मध्ये मल्टिप्लिकेशन दिलेली का. मग हा लॉग याला पण लावा, पण मध्ये कोणतं साईन द्या ऍडिशनचं. चला महिला मी असं लिहू शकतो का log 20 to the base 10 plus log 10 to the base 10. आलं बेटा लक्षात.
या दोघांचा गुणाकार असेल तर सिंपल सिंपल लावून द्यायचा. किंवा एकदम खतरनाक वाला येऊ का? हो सर, लॉग m इंटू n इंटू ओ इंटू पी असं असेल. ओ बापा, का हो सर, तुम्ही तर खतरनाक आणले सर. बघा बेटा, लॉग टू द बेस ई दिलेला आहे आणि ब्रॅकेटमध्ये m गुणिला n गुणिला o गुणिला p असं सर्व आपल्याला दिले बेटा, सर्व आपल्याला दिले. टेन्शन नाही घ्यायचं. मल्टिप्लिकेशन एका मध्ये प्रोडक्ट एका तुमचा, सर्वांना प्लस प्लस साईन सोपवायचा फक्त बस. चला, म्हणजे कसं लिहायचं बेटा? आता बघा, या सर्वांच्या मध्ये गुणाकाराचं साईन आहे का, प्रोडक्टचं साईन आहे का, मल्टिप्लिकेशनचं साईन आहे का? चला मग सर्वांना लॉग 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 लावा आणि मध्ये काय द्या बेटा? ऍडिशनचं साईन. महिला कसं लिहू शकतो बेटा आपण? लॉग m टू द बेस e प्लस लॉग n प्लस लॉग o प्लस लॉग कोण पुढे p आणि बेसला e आपण विसरायचं नाही बरं लावायला. चला, आलं बेटा लक्षात तुम्हाला? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर समजा ब्रॅकेटमध्ये या सर्वांचा गुणाकाराच्या फॉर्म मध्ये जर हे दिलेलं असेल ना, तर या ठिकाणी आपण त्यांची सर्वांची सेपरेट करून त्याची बेरीज करू शकतो, त्यांची ऍडिशन आपण करू शकतो. तर आय होप सो हा रूल तुम्हाला समजला असेल, ठीक आहे ना? आता बघा, मग सर हा रूल आपला केव्हा लागतो? तर ज्या वेळेस आपल्याला एखाद्या मोठ्या रूपांतर, मोठ्या कॅल्क्युलेशनचं रूपांतर छोट्या कॅल्क्युलेशन मध्ये करायचं असेल त्यावेळेस लागतो. कसं सर, सांगा ना सर आम्हाला. चला बघा बेटा, मी एक छोटंसं एक्झाम्पल या ठिकाणी घेतो. आता हे थोडंसं वेगळं आहे, बेटा, लक्ष द्या बेटा. चला, तर मी चौथं एक्झाम्पल घेतलं. जर तुम्हाला असं दिलं असेल लॉग टू द बेस 10 आणि या ठिकाणी दिलं असेल बेटा तुमचं 16, काय दिलं असेल तुम्हाला 16. सर आता या 16 ला आम्हाला तोडायचं आहे सर, काय करायचं बेटा? तोडायचं आहे. तर बेटा मी या लॉग टू द बेस 10 16 ला याला मी असं लिहू शकतो का? लॉग 2 इंटू 8 टू द बेस 10 असं लिहू शकतो याला मी. हो लिहू शकता सर. बघा, लॉगच्या बेसला 10 जसाच्या तसा आणि या 16 ला मी कसं लिहिलं बेटा? 2 इंटू 8. अरे भाऊ, 16 ला मी 2 8 हे 16 पण लिहू शकतो का नाही? 2 गुणिले 8 16 पण लिहू शकतो बेटा मी, ठीक आहे ना? चला असू. तर का हो सर, परत मध्ये काय सापडला? प्रोडक्ट. परत मध्ये कोणतं सापडलं? गुणाकाराचं साईन. आणि जर समजा ब्रॅकेट मध्ये दोघांचा गुणाकार असेल तर आपण त्याला सेपरेट लॉग लावू शकतो बेटा, ठीक आहे ना? मला कसं लावशाल बेटा तुम्ही? लॉग 2 टू द बेस 10 प्लस लॉग 8 टू द बेस 10. ओ अरे वा, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या मोठ्या कॅल्क्युलेशनला छोट्या तुकड्यांमध्ये तोडू शकता. आता हे तर मी 16 एकदम छोटं घेतलं, पण या ठिकाणी अशी अवाढव्य मोठी संख्या असेल तर त्याला आपण छान पद्धतीने सोप्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. तर आय होप सो तुम्हाला प्रोडक्ट रूल समजला असेल. काय सांगतो बेटा? पुन्हा एकदा सांगतोय, जर ब्रॅकेटमध्ये या दोन संख्येची जर समजा गुणाकार वगैरे असेल ना आणि या ठिकाणी जर लॉग लागला असेल तर आपण काय करतो? याला पण लॉग लावतो, याला पण लॉग लावतो, पण मध्ये कोणतं साईन देतो बेटा? प्लस. मध्ये कोणतं साईन देतो बेटा? आपण प्लस. तर आय होप सो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं, ठीक आहे? चलो, तर आता आपण जाऊया पुढच्या रूलकडे. तर पुढचा तुमचा आहे डिव्हिजन रूल किंवा त्याला म्हणतात आपण कोशंट रूल. हा सही सर, ते आलं लक्षात? चला, आणि बघा बेटा लक्ष द्या, सुरुवातीपासून अभ्यास करा बेटा. कारण कसं माहिती का, बरेच जण डिप्लोमाला बघा, आम्ही आता खूप ऐकलंय डिप्लोमाला M1 बॅक राहतो मुलांचा, डिप्लोमाला मुलं वायडी पडतात, त्यांचं वर्ष वाया जातं. बघा बेटा, वर्ष वाया कोणाचं जातं? बॅकलॉग विषय कोणाचे पडतात? जे पहिल्यापासून अभ्यास करत नाही त्यांचे. हे काही असं नाही की मी मॅथ्स शेवटी करून घेईन सर, शेवटच्या 4-5 दिवसामध्ये मॅथ्स होऊन जाईल सर. नाही बेटा, मॅथ्स हा असा सब्जेक्ट नाहीये तो 4-5 दिवसामध्ये होऊन जाईल, ठीक आहे ना? त्यामुळे सांगतोय पहिल्यापासून अभ्यास करा. आणि बघा, जर आतापासून जर तुमचे बेसिक स्ट्रॉंग झाले ना, आतापासून जर तुम्ही व्यवस्थित आणि प्रॉपर पद्धतीमध्ये अभ्यास केला ना, तर मला नाही वाटत तुम्हाला आउट ऑफ मार्क पडायपासून कोणी रोखू शकतं. त्यामुळे सांगतोय पहिल्यापासून बेटा व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित रूल पाठ करा. नियम महत्वाचे बरं, नियम माहिती पाहिजे आपल्याला. आज सही ते आलं लक्षात? हो सर. चलो, तर बघा बेटा, आता दुसरा रूल काय सांगतो? बघा बेटा, मागच्या वेळेस गुणाकार होता तर आपण बेरीज केली होती, आता भागाकार आहे तर आपण वजाबाकी करू. आज सही ते बघा बेटा, तर मी रूल लिहितो. लॉग टू द बेस a m अपॉन n असं असेल तर बघा बेटा, लॉग टू द बेस लॉग m अपॉन n टू द बेस a असं म्हणता येईल. बघा, लॉगच्या पुढे काय बेटा? m अपॉन n आहे आणि बेसला काय बेटा? आपला a आहे. बेसला काय बेटा? आपला a आहे. तर याचं कसं लिहिशान? सर, तर बघा रे बाळांनो, लॉग m अपॉन n दिला असेल आणि बेसला जर a दिला असेल ना, तर घाबरायचं नाही. बघा रे, मागच्या वेळेस काय होता रे? मागच्या वेळेस गुणाकार होता तर आपण बेरीज केली.
बघा बेटा, मल्टिप्लिकेशन होतं तर आपण काय केलं बेटा, ऍडिशन केली. आपण काय केलं बेटा, ऍडिशन केली. तर यावेळेस काय बेटा, आपला डिव्हिजन आहे, भागाकार आहे बेटा, भागाकार, भागाकार आहे भाऊ. चला, तर यावेळेस डिव्हिजन आहे बेटा, तर डिव्हिजन असेल ना तर यावेळेस आपण करू सबट्रॅक्शन. बरोबर, तुमचा डाऊट बरोबर आहे, तुमचा अंदाज बरोबर आहे बेटा. तर याला मी कसं लिहू शकतो, लॉग एम मायनस लॉग एन. आलं लक्षात? जर यांच्यामध्ये जर समजा डिव्हाइड असेल, डिव्हिजन असेल ना बेटा, तर याच्यामध्ये तर आपण कोणतं लिहू शकतो, सबट्रॅक्शन लिहू शकतो. बेसला ए का, बेसला नाही हात लावायचा बेटा, बेसला हात लावायचा नाही बेटा, बेसला नाही हात लावला, कारण बेबी को बेस पसंद है. हा सही थे, हा लक्षात. चला, सलमान आप्पांनी सांगितलं होतं आपल्याला. तर बघा बाळांनो, लॉग एम अपॉन एन असेल, दोघांमध्ये जर समजा डिव्हिजन असेल, भागाकार असेल, डिव्हिजन असेल, तर या ठिकाणी कोणतं साइन लावायचं बेटा, आपलं सबट्रॅक्शन, मायनस साइन लावायचं बेटा. ठीक आहे, आय होप सो तुम्हाला हा रूल समजला असेल, तुम्हाला हा रूल समजला असेल. ठीक आहे ना? किंवा याला तुम्ही असं पण लिहू शकता, जर तुम्हाला असं वाटत असेल ना तर तुम्ही याला असं पण लिहू शकता, लॉग एम डिवायडेड बाय एन असेल ना टू द बेस ए. बघा बेटा, या ठिकाणी बघा, भागाकाराला असं पण लिहू शकतो, असं पण लिहू शकतो, कसंही लिहा, एकच आहे. बरोबर ना? तर बघा बेटा, परत तेच, एम डिवायडेड बाय एन आहे का, असं आहे का सर, मग लॉग एम मायनस लॉग एन. बेसला ए जसाच्या तसा, याला नाही हात लावायचा बेटा, बेसला नाही हात लावायचा बेटा. मला मी आताच सांगितलं. हा झाला बेटा आपला एक सुंदर असा रूल. ठीक आहे, डन. सर आम्हाला हा रूल समजला, सर आम्हाला हा रूल समजला. चला, तर आता याचे बघू बेटा काही एक्झाम्पल, याचे पाहू आपण काही एक्झाम्पल. ठीक आहे, चला असू. पहिलं, जर तुम्हाला असं दिलं असेल, लॉग 2/3 टू द बेस ई असं दिलं असेल बेटा, लॉग 2/3 टू द बेस ई असं दिलं असेल बेटा, तर सर तुम्हाला, सर आम्हाला समजलं सर, 2 आणि 3 चं डिव्हिजन दिलंय, 2 आणि 3 चं आपल्याला दिलंय बेटा डिव्हिजन. तर डिव्हिजन दिलं असेल ना तर याला तुम्ही असं पण लिहू शकता, लॉग 2 मायनस लॉग 3. आणि बेसला ई का, बेसला ई जस्ट सगळं लावून द्या बेटा, बेसला नाही हात लावायचा. ठीक आहे, आला बेटा लक्षात? जर दोन गोष्टींचं डिव्हिजन जर दिलं असेल तर त्याला आपण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये सेपरेट करून लिहू शकतो बेटा. ठीक आहे ना? चला, अजून एखादं एक्झाम्पल घेऊ आपण, लॉग 200 अपॉन 55 टू द बेस 10 टू द बेस 10. चला, जर असं असेल ना तर बघा बेटा, परत आपल्याला दिसलं की बाबा दोघांचा डिव्हिजन आहे भाऊ, दोघांचा काय बेटा, डिव्हिजन आहे भाऊ. चला, दोघांचा डिव्हिजन आहे का, आता डिव्हिजन असेल, अय बोला रे बोला, डिव्हिजन असेल बेटा, तर डिव्हिजन आलं की आपण कशामध्ये करतो बेटा, सबट्रॅक्शन मध्ये. काय करतो बेटा आपण त्याचं, सबट्रॅक्शन म्हणजे फॉर्म मध्ये आपण त्याला लिहित असतो. बरोबर ना? चला, मल्टिप्लिकेशन आलं तर ऍडिशन करा, डिव्हिजन आलं तर सबट्रॅक्शन करा बेटा. ठीक आहे, चला. 200 अपॉन 55 आहे का, चला याला आणि याला सेपरेट करा, मध्ये मायनस साइन लावून टाका. कसं येईल बेटा हे, बोला रे बोला, 200 अपॉन 55 का, चला बोला, लॉग 200 मायनस लॉग 55. आणि बेसला काय बेटा 10 आहे ना, बेसला 10 लावून द्या बेटा. आलं लक्षात? तुम्हाला सर्वांना समजलं असेल असं मला वाटतं. तिसरं एक्झाम्पल आपण घेऊ, लॉग टू द बेस ए 2 डिवायडेड बाय 3. 2 डिवाइड बाय 3 झालं, 5 डिवायडेड बाय 6. का सर तुम्ही काय सोपे घेता सर? अरे बघा बेटा, परत काय आलं बेटा, डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये आलं. कोणाच्या फॉर्म मध्ये आलं बेटा, डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये आलं. जर समजा लॉगच्या नंतर ब्रॅकेटमध्ये डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये एखादी गोष्ट असेल का, तर डिव्हिजन असेल तर काय लागतं, सबट्रॅक्शन. चला बेटा, 5 आणि 6 ची डिव्हिजन होते का, मी काय करतो, लॉग 5 मायनस लॉग 6. आणि बेसला ए का बेटा, बेसला मी ए लावून देतो. झालं, किती सोपं आहे ना? हो सर. मग बघा बेटा, तर या रूलचा वापर आपण करू शकतो मोठे कॅल्क्युलेशनला इझी बनवण्यासाठी. म्हणजे कसं सर, बघा बेटा एक एक्झाम्पल घेतो, थोडं वेगळं घेतो मी, मागच्या वेळेस पण घेतलं होतं ना तसंच. लॉग टू द बेस ई मी या ठिकाणी घेतो, काय घेऊ रे, 24. मला हा लॉग टू द बेस, लॉग 24 टू द बेस ई, मला याचं उत्तर काढायचंय, पण हा रूल वापरून काढायचा, मला हाच रूल आवडतो, मला हाच रूल वापरून काढायचंय. तर मी आता 24 ला कसं लिहू शकतो बेटा, 24 ला मी कसं लिहू शकतो सांगा बरं मला. तर बघा मी कसं करणार आहे आता, याला लिहू शकतो मी लॉग ई असंच्या असं. ठीक आहे ना?
आता 24 कोणाचं उत्तर येतं बेटा, सांगा बरं मला. 24 कोणाचं उत्तर येतं? तर मी असं लिहू शकतो का? बघा बरं, तुम्हाला असं आवडेल का? 48 डिवायडेड बाय 2. सर तुम्ही तर उलट याला अजून जास्त कठीण करून टाकलं सर. ठीक आहे चला असं पण सांगतो बाळांनो एकदम. आता कसं असं माहिती का, काही गोष्टी ना फक्त एक्झाम्पल म्हणून सांगतो बेटा, याला कसं वापरायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल, टेन्शन घेऊ नका बेटा, ठीक आहे ना. बघा जर मी तुम्हाला समजा चाकू चुऱ्या वगैरे या सर्व गोष्टी जेवढं पण काही हत्यार हे जर सांगतोय, याचे जर नियम तुम्हाला सांगतोय, तर याला कसं वापरायचं हे पण सांगाल बेटा मी. हो सर तुम्ही आम्हाला गुंडागर्दी शिकवताय? नाही रे बेटा, मजाकची गोष्ट चालू आहे. चला बघा बेटा, काय लॉग 24 ला आपण 48/2 पण लिहू शकतो. बघा बेटा, मॅथ्स हा असा विषय की याच्यामध्ये आपल्याला कुठून बी काही बी घेऊन घ्यावं लागतं. आणि हे केव्हा समजतं, ज्यावेळेस समजा बघा आपली जे कॉम्बिनेशन आहे, आपलं जे छान छान रिलेशन आहे ते एकदम चांगलं बनेल, ठीक आहे ना. तर हळूहळू बनून जाईल, टेन्शन न घ्या. चला बेटा 48 डिवायडेड बाय 2. तर बघा अरे वा परत डिव्हिजन आली रे भाऊ. कसं करता बेटा, डिव्हिजन आली ना तर आपण काय करतो, सेपरेट लावून देतो. लॉग 48 मायनस लॉग 2, ठीक आहे ना. चला टू द बेस ई, टू द बेस ई. वारे वा. तर अशा पद्धतीने तुम्हाला समजलं असेल की डिव्हिजन रूल किंवा क्वोशंट रूल म्हणजे नेमका काय असतो, ठीक आहे ना. चला तर आता आपण बघूया आपला पुढचा रूल, ठीक आहे. चला बघा, आता आपला पुढचा जो रूल आहे तो आहे आपला पॉवर रूल किंवा त्याला म्हणतो बेटा आपण एक्सपोनेन्शियल रूल. सर हा कसा असतो सर? हा पण एकदम सुंदर आहे बेटा. बघा आता मी कसं लिहितो बेटा, बघा मी जर समजा असं लिहिलं लॉग m रेस टू n असं लिहितो वाटलं असं, ठीक आहे ना. चला चालेल ना. किंवा मग तुम्हाला समजासाठी अजून एक छान लिहितो, लॉग n रेस टू n असं लिहिलं आणि बेस टू द घ्या a घ्या, बेसला घ्या a घ्या बेटा. तर याला आपण कसं लिहू शकतो बघा बेटा, आता छान सुंदर लक्ष द्या बाळांनो. आता बघा लॉग m रेस टू n असेल का, मग हा जो पॉवरवाला असतो ना, बघा बेटा हा जो पॉवरवाला असतो ना हा पुढे उतरून जातो. हा कुठे येऊन जातो? पुढे येऊन जातो. बघा बेटा जो डोक्यावर असतो ना तो पुढे येऊन जातो, जो डोक्यावर असतो ना तो पुढे येऊन जातो. चला मग कसा आहे तो सर? असा आहे तो भाऊ. बघा सांगतो बेटा मी, ज्यावेळेस हा एमच्या पॉवरला एन असेल ना तर हा एन उतरतो बेटा पुढे. म्हणजे याचं उत्तर असतं आपलं एन लॉग एम. असं इथे आलं का आपल्या लक्षात? बघा याचं उत्तर असं एन लॉग एम टू द बेस ए, जसं आहे असं. बघा बेटा हा जो एन होता ना, एमच्या डोक्यावर जर अजून पॉवर असेल, एमच्या डोक्यावर जर समजा काही पण पॉवर असेल ना तर ही पॉवर पुढे उतरते बेटा, आपली पुढे उतरून जाते, बेटा आपली पुढे उतरून जाते, ठीक आहे ना. चला असो, एन कुठे आला रे? लॉगच्या पुढे आला रे भाऊ, उत्तर आलं रे भाऊ, आमचा फॉर्म्युला समजला रे भाऊ. चला कसं तुम्हाला थोडं समजण्यासाठी थोडंसं, आणि ऑनलाईन जास्त ते बोर पण नको व्हायला पाहिजे ना, यासाठी करावं लागतं भाऊ माझ्या लहान भावांना बहिणींना. डन. चला आता बघा बेटा, आता याचे काही एक्झाम्पल आपण घेऊ, एक्झाम्पल वगैरे घेऊ, ठीक आहे ना. चला तर सर याचे जास्त घ्यावं सर, आम्हाला हे थोडंसं वेगळं वाटतंय सर. ओके बेटा तुम्ही म्हणशाल तसं. चला तर पहिलं एक्झाम्पल मी घेतो, लॉग टू द बेस 10 5 चा स्क्वेअर. चला बघा बेटा तुम्हाला काय दिसतं रे आता, लॉग 5/2 किंवा 5 चा स्क्वेअर दिसतो बेटा. मी तुम्हाला सांगितलं होतं भाऊ काय, की ज्या वेळेस एखाद्या संख्येच्या डोक्यावर बघा इथे लॉग आहे, लॉगच्या पुढे काहीतरी आपलं जे पण काही संख्या वगैरे आहे, ठीक आहे ना. चला तर जे पण काही आहे ना आणि त्याचा अजून एक पॉवर आहे, तर हा जो पॉवर आपला पुढे येऊन जातो बेटा. पॉवर काय होतो बेटा आपला पुढे येऊन जातो. मग कसं येईल तो, तर याचं उत्तर येऊन जाईल बेटा असं. याचं उत्तर कसं होऊन जाईल रे, हा 2 उतरून जाईल पुढे, म्हणजे हे होऊन जाईल बेटा 2 लॉग टू द बेस 10 5. आलं बेटा लक्षात तुम्हाला? म्हणजे बघा सिंपलची गोष्ट आहे. या 5 च्या डोक्यावर जो 2 होता ना हा कडे उतरून गेला, पुढे उतरून गेला. चला दुसरं बघा, लॉग टू द बेस ई 100 चा 12वा घात. चला काय होईल रे, बोला काय होईल रे बेटा? सर आता होणार काय, होणार काय, 12 येऊन जाईल पुढे. चला कसं होऊन जाईल बेटा, सांगा बरं कसं होऊन जाईल बेटा? ते होऊन जाईल 12, 12 पुढे उतरून गेला बेटा, लॉग टू द बेस ई 100. आलं बेटा लक्षात तुम्हाला? समजलं बाळांनो? तुम्हाला लक्षात आलं की पॉवरला जी पण काही टर्म असते ना, पॉवरला जे पण काही नंबर असतो ना तो पुढे उतरून जातो. तो काय पुढे उतरून जातो बेटा? पुढे उतरून जातो, ठीक आहे. चला असो तिसरा अजून घेऊ, मग एक छोटंसं एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण हे, कारण हे समजतंय ना आता तुम्हाला. लॉग ए 8 चा
128 पॉवर. अरे बापरे, का हो सर तुम्ही तर काही बी घेता सर डायरेक्ट एक्झाम्पल, मग काही बी घेशाल का? हो बेटा मी काही बी घेईन. ठीक आहे. तर बघा बेटा मी तुम्हाला आताच सांगितलं की बघा सिंपलची गोष्ट आहे, लॉगच्या पुढे एखादी संख्या आलेली आहे आणि याच्या पुढे जे पण काही डोक्यावर जे पण काही पॉवर असते ना, डोक्यावर जी पण काही पॉवर असते ना, ही पॉवर पुढे उतरून जाते बेटा पुढे. म्हणजे हे कसं होणार बेटा 128 log 8 to the base a. आलं बेटा लक्षात तुम्हाला? log a जसा तसा, log to the base a जसा तसा, 8 जसा तसा. फक्त हा जो 128 आहे ना बेटा, हा पुढे उतरून गेलाय. हा बेटा आपला पुढे उतरून गेलाय बघा. ठीक आहे ना? वाटलं असेल ब्रॅकेट द्यायचं, ब्रॅकेट द्या, नाही दिलं नका द्या. ठीक आहे ना? तर हे तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतं. एक छोटंसं एक्झाम्पल घ्यायचं का? ज्या एक्झाम्पलच्या मार्फत मी तुम्हाला दोघी गोष्टी सांगून दिल्या की कसं सॉल्व्ह करावं लागतं. सर घ्या ना सर, आम्ही तर वाट पाहतोय सर. ओके बेटा घ्या. चला मी घेतलं log 2 आणि या ठिकाणी घेतलं बेटा मी 4. तर याचं उत्तर आपल्याला काढायचं, याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. सर हे काय केलं सर तुम्ही, इथे तर पॉवर बी नाहीये. अरे बेटा मी सांगतो ना तुम्हाला, जर अशा गोष्टीचं उत्तर जर तुम्हाला काढायचं असेल ना, तर सर्वात आधी तुम्हाला काय करावं लागेल बेटा, बघा सिंपलची गोष्ट आहे. log 2 ला मी जसंच्या तसं लिहिलं, log to the base 2 ला मी जसंच्या तसं लिहिलं बेटा. आता या 4 ला मी असं लिहू शकतो बघा, तुम्हाला सर्वांना माहिती असेल 2 raised to power 1 म्हणजे काय असतो आपला 2 असतो. 2 raised to power 2 म्हणजे 2चा स्क्वेअर म्हणजे 2 into 2 काय असतो आपला 4 असतो. मग मला सांगा या 4 ला मी 2चा स्क्वेअर लिहू शकतो का? या 4 ला मी 2चा स्क्वेअर लिहू शकतो का? हो सर तुम्ही लिहू शकता. ओके बेटा बघा या 4 ला मी काय लिहिणार आहे, या 4 ला मी काय लिहिणार बेटा 2चा स्क्वेअर. तर मी याला लिहिलं 2चा स्क्वेअर. समजलं बाळा इथपर्यंत? 2चा स्क्वेअर कसा आला समजलं? या 4 ला मी 2चा स्क्वेअर सुद्धा लिहू शकतो पुढे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय की जर समजा लॉगच्या पुढे जी संख्या असेल आणि त्याचा जर एखादा पॉवर असेल, लॉगच्या पुढे संख्या असेल आणि त्याचा जर एखादा पॉवर असेल तर ही पॉवर पुढे उतरते पुढे, पॉवर पुढे उतरते पुढे. चला तर याची पॉवर किती बेटा 2. हा 2 आपला पुढे उतरून जाईल. हा 2 का होणार बेटा आपला पुढे उतरून जाईल. बघा इथं लक्षात तुम्हाला, हा 2 कुठे उतरून जाईल बेटा पुढे उतरून जाईल आपला. चला कसं होऊन जाईल रे मग ते 2 log to the base 2. आणि बघा मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेस आपण काही बेसिक प्रॉपर्टीज बघितल्या होत्या आणि त्या प्रॉपर्टीज मध्ये आपण काय बघितलं होतं, बेसची संख्या आणि त्याच्या पुढची संख्या जर एकच असेल, सेम असेल, बेसची संख्या आणि त्याच्या पुढची संख्या जर समजा सेम असेल तर आपलं उत्तर किती येतं 1. आपलं उत्तर किती येतं 1. आठवतं का? नाही ना सर आम्ही विसरले सर. ठीक आहे तुम्हाला दाखवून देतो. पुढे रे ते नाही येते. अरे हे येते ना ते. चला बघा बेटा लक्ष द्या, सिंपलची गोष्ट बघा. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं log to the base a आणि त्याच्या पुढे बी a असेल तर आपलं उत्तर काय येतं 1 येतं. बघा बेटा सिंपलची गोष्ट आहे. log to the base 10 आणि त्याच्या पुढे बी 10 आपलं उत्तर 1 येतं. log to the base 5 त्याच्या पुढे बी 5 याचं उत्तर 1 येतं. म्हणजे इन शॉर्ट बेसची गोष्ट आणि त्याच्या समोरची गोष्ट जर समजा सेम असेल ना तर त्याचं उत्तर येतं बेटा आपलं 1. त्याचं उत्तर काय येतं बेटा आपलं 1. बघा log to the base e त्याच्या पुढे बी e इज इक्वल टू 1. log to the base x त्याच्या पुढे पण x इज इक्वल टू 1. म्हणजे लॉगच्या बेस जवळ जी संख्या येते आणि तीच संख्या जर त्याच्या पुढे असेल तर आपलं उत्तर किती असतं बेटा आपलं 1 असतं. हे बघा बेटा तुम्हाला पहिलेच बोललो प्रॉपर्टी पाठ करा बेटा. प्रॉपर्टी पाठ केल्याशिवाय काही होणार नाही. चला हे जो आपण याचा इथपर्यंत हा. चला मग बघा रे बाळांनो सिंपलची गोष्ट आहे. जर समजा इथे पण सेम नंबर असेल, इथे पण सेम नंबर असेल, बरोबर आहे, तर याचं उत्तर काय होऊन जाईल बेटा आपलं 1. याचं उत्तर काय होऊन जाईल बेटा आपलं 1. याचं उत्तर काय होऊन जाईल बेटा आपलं 1. ठीक आहे ना? चला असो म्हणजे 2 into 1 इज इक्वल टू उत्तर आलं बेटा आपलं 2. उत्तर काय आलं बेटा आपलं 2. म्हणजे log 4 to the base 2 चं उत्तर काय राहिलं बेटा आपलं 2 आलं. काय उत्तर आलं बेटा आपलं 2 आलं. आलं बेटा लक्षात तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं. आणि जर तुम्हाला जर समजा असं वाटत असेल की सर हे डायरेक्ट कसं काय लिहिलं सर तुम्ही log 2 to the base 2 याचं उत्तर डायरेक्टली 1 कसं लिहिलं, तर याच्या बाजूला तुम्ही याचा सुंदर लॉ सुद्धा लिहू शकता, याची बेसिक प्रॉपर्टी सुद्धा लिहू शकता. कशी लिहिशाल लिहायचे तुम्ही मस्त छान. बघा तुम्ही असं म्हणायचं log to the base a आणि याच्या पुढे बी a असेल तर याची व्हॅल्यू असते आपली 1. तर हा आपला रूल आहे बेटा. हा काय बेटा आपला रूल आहे बाळांनो. ठीक आहे ना? याच्या पुढे मी त्याचा रूल लिहून टाकला बेटा. आय होप सो तुम्हाला हे समजलं असेल. तर असे बरेचसे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे बरं बाळांनो. बघा रेडी राहा. म्हणजे रेडी कसं राहायचंय, रूल पाठ करा बस. डोक्यावर जे असेल ते समोर उतरून जाईल. ठीक आहे चलो आपण जाऊया नेक्स्ट रूल कडे. तर पुढचा आपला रूल ऑफ चेंज ऑफ बेस.
हा खतरनाक आहे भाऊ, हा तर एकदम अँटिक आहे डायरेक्ट, हे एकदम खतरनाक आहे भाऊ. कसं आहे सर, सांगा ना सर आम्हाला. ओके बेटा डन. जर मी लिहिलं लॉग ए टू द बेस बी, असं लिहिलं मी, लॉग ए टू द बेस बी, बरोबर आहे. हो सर बरोबर आहे सर, आम्हाला समजलं सर. तर बघा बेटा, आता मला काय करायचं असेल, या लॉगच्या बेसला काय रे, बी आहे बेटा. बघा सिंपलची गोष्ट, या लॉगच्या बेसला काय बेटा, बी आहे. लॉगच्या बेसला काय, बी. पण मला बी नकोय, मला बी नाही आवडत. मला विनीत ट्युटोरियलचा व्ही आवडतो, मला विनीत ट्युटोरियलचा व्ही आवडतो. मग मी असं देऊ शकतो का? काही काय सांगता सर, आवड थोडी चालतं, रूल आहे सर ते. हो बेटा मी देऊ शकतो, पण त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक ट्रिक आहे, एक लॉ आहे, एक रूल आहे. बघा आता, तर याला मी कसं लिहू शकतो बघा बेटा, सिंपलची गोष्ट, ए वरती आहे बी खालती. ऐका रे, ए वरती आहे बी खालती आहे, ए वरती आहे बी खालती, ए वरती आहे बी खालती आहे. मग मी कसं लिहितो बघा, लॉग ए वरती आहे बी खालती आहे. बघा बेटा, ए वरती होता म्हणून मी ए ला वरती लिहिलं, बी खालती होता म्हणून बी ला बी खाली लिहिलं. आलं बेटा लक्षात, आलं लक्षात. बघा पुन्हा एकदा सांगतो, लॉग ए टू द बेस बी आहे. मला काय करायचंय, या लॉगच्या खालचा जो बेस आहे ना, या बेसला मला चेंज करायचंय. या बेसचा बी आहे ना, त्या बेसला मला चेंज करायचंय. मला भावसारचा बी नकोय, मला विनीत ट्युटोरियलचा व्ही पाहिजे आहे. ठीक आहे ना, चला असो. मग मला काय करायचं बेटा, बेस चेंज करायचा असल्यामुळे वरती ए होता तर मी लॉग ए लिहिला, खालती बी होता तर मी लॉग बी लिहिला. हे क्लिअर झालं का? ए वरती बी खालती, ए वरती बी खालती, दोघांना लॉग लावून द्या. आणि आता तुम्हाला जो पण बेस लावायचा असेल, तो बेस तुम्ही लावू शकता. तुमची इच्छा डायरेक्टली. मला विनीत ट्युटोरियलचा व्ही लावायचा आहे, मग मी व्ही लावून घेतला. असं चालतं हो, असं चालतं. ठीक आहे, आला का बेटा लक्षात तुम्हाला सर्वांना लक्षात आला बाळांनो तुम्हाला. पण बघा, बेस तुम्हाला वरती आणि खालती सेम लावा लागेल. ठीक आहे ना, चला. तर या रूलच्या आपण भरपूर सारे एक्झाम्पल घेऊ, त्याच्याबद्दल वादच नाही. ठीक आहे ना, चला असो. तर एक्झाम्पल नंबर 1, चला बघा बेटा लक्ष द्या. आता मी घेतलं बेटा लॉग 5 टू द बेस 10, लॉग 5 टू द बेस 10, बरोबर बेटा. ओके सर. तर आम्हाला याचा बेस 10 नकोय, आम्हाला बेस ई पाहिजे. समजा आपल्याला ई पाहिजे, आपल्याला ई खूप आवडतं. चला, तर मी कसं करू शकतो बेटा याला, तर बघा सिंपलची गोष्ट, मी काय करेल, एक दांडी मारेल. मारली का? हा, कॉलेजला दांडी नाही मारायची, क्लासला नाही मारायची, इथं मारायची दांडी. चला, तर बघा बेटा, मला सांगा वरती काय 5, खालती काय 10, आणि ह्या 10 ला मला काय करायचं बेटा, चेंज करायचं होतं. या 10 ला मला काय करायचं होतं, चेंज करायचं होतं. ठीक आहे ना. मग मी कसं लिहिणार बघा, आता लक्ष द्या. वरती 5 आहे का, मी 5 लिहिला. खालती 10 आहे का, मी खालती 10 लिहिला. आलं बेटा लक्षात तुम्हाला. वरती 5 होता तर वरती 5 लिहिला, खालती 10 होता तर मी खालती 10 लिहिला. आणि मी याला लावून दिली लॉग. आलं बेटा लक्षात तुम्हाला. बघा सिंपलची गोष्ट, वरती जो असेल तो वरती, खालती जो असेल तो खालती, वरती जो असेल तो वरती, खालती जो असेल तो खालती. पण आता आपल्याला याच्या बेसला ई लावायचं होतं का, तुम्ही बेसला काहीही लावू शकता, काहीही. म्हणजे तुम्हाला याचा अधिकार मिळून जातो. जर तुम्ही असं वरचा वरती खालचा खाली असं लिहिलं ना, तर लॉगला तुम्ही काहीही लावू शकता. तुम्हाला जे वाटायचं, जे लावायचं तुम्ही लावू शकता. तर आय होप सो तुम्हाला हे सर्वांना समजलं असेल. अजून एक घेऊ, टेन्शन नाही घ्यायचं. बघा बेटा, लॉग टू द बेस ए, आणि इकडे असेल समजा तुमचा एक्स, इकडे काय असेल तुमचा एक्स असेल. ठीक आहे ना. मग सर आता काय करायचं सर, अरे मी आहे ना बेटा. सिंपलची गोष्ट, तुम्हाला काय करायचं बेटा, बेस चेंज करायचा. तुम्हाला काय करायचं, हा बेस काय करायचा बेटा, चेंज करायचा. ए नाही आवडत तुम्हाला, ए नकोसा आहे तुम्हाला, ए तुम्हाला नकोसा आहे बेटा. मग कसं करशाल बेटा, सिंपल, डोक्याला ताण नाही घ्यायचा. इथे लिहायचं लॉग, इथे लिहायचं लॉग. लिहिलं. चला, वरचा वरती, खालचा खालती, वरचा वरती, खालचा खालती, वरचा वरती, खालचा खालती, संपला विषय. आणि या ठिकाणी तुम्ही बेसला काहीही लावू शकता. तर तुम्हाला बेसला ई लावायचा आहे का, लावून घ्या. मग लावून घ्या, सुंदर ई लावून घ्या. गो, आलं का लक्षात? सर्वांना समजलं का? ठीक आहे, डन का? हो सर, आम्हाला समजलं. ओके बेटा, अजून एक घेऊ. समजलं सर? काय सर तुम्ही परत सांगता? घेऊन घ्या बेटा, लास्ट एक्झाम्पल घेऊन घ्या. लॉग टू द बेस समजा आपला आहे ई, आणि आपल्याला दिलाय समजा 100, आपल्याला दिलं बेटा 100. ठीक आहे ना. चला, तर मग सर आपला बेस चेंज करायचा, आपला बेस काय करायचा, चेंज करायचा. ठीक आहे ना. चला असो. तर मग कसं करायचं सर, हे कसं करायचं आम्हाला सांगा ना सर. ओके बेटा, सांगतो ना बेटा मी. चला, काही टेन्शन घ्यायचं नाही. चला, मी काय सांगितलं तुम्हाला, बेस कोण आहे आपला ई आहे, बेस कोण आहे आपला ई आहे. मला ई नकोसा आहे, मला ई नाही आवडत.
मला आवडतो एम, मला आवडतो एम आवडतो. चला ठीक आहे, ईच्या ऐवजी मला आणायचा एम. तर मी कसं लिहिलं बेटा, लक्ष द्या आता मी कसं लिहिलं, लक्ष द्या. सिंपलची गोष्ट, लॉग लॉग हे तर लिहिता येतं आपल्याला. वरचा वर ए खालचा खाले, वरचा वर ए खालचा खाले. 100 वर ए होता भाऊ, 100ला मी वरती लिहिलं बेटा, आणि ई खालती होता ना, ईला मी खालती लिहिलं. समजलं बेटा तुम्हाला? वरचा वरती लिहायचा आणि खालचा जो बेस आहे तो लिहायचा खालती बेटा. आणि आता तुम्ही याला लॉगला कोणताही बेस लावू शकता. तुम्हाला लॉग एम लावायचं असेल, बेसला एम लावा, काहीही लावा. आलं बेटा लक्ष तुम्हाला सर्वांना? सिंपलची गोष्ट. हा होता बेटा रूल ऑफ चेंज ऑफ बेस, हा होता बेटा रूल ऑफ चेंज ऑफ बेस. तर या सर्वच्या सर्व रूलचा वापर करून आपल्याला बरेचसे काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे बेटा. ठीक आहे ना. आता नेक्स्ट लेक्चर पासून मी असे एक्झाम्पल घेणार जे तुम्हाला बोर्डाला पण विचारले गेलेले, जी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही बघितलं असेल, मोबाईलमध्ये PDF वगैरे जे पण काय असेल, तर मोबाईलमध्ये असेल, क्वेश्चन पेपरमध्ये असेल, पुढच्या पुस्तकामध्ये असेल, सर्व प्रकारचे मी न्यूमेरिकल्स तुमचे घेणार आहे, सर्व प्रकारचे मी एक्झाम्पल्स घेणार आहे. आणि हे सर्व एक्झाम्पल झाल्यानंतर सर्वात शेवटी मी काय करणार आहे माहिती आहे का, IMP क्वेश्चन देणार आहे भाऊ. या IMP वर आतापर्यंत किती काय विद्यार्थी पास झाले, हे IMP क्वेश्चन मी तुम्हाला देईल, विथ सोल्युशन देईल बेटा. मी स्वतः सॉल्व्ह करून देईल, किंवा जे आपण काही IMP क्वेश्चन पेपर वगैरे असतील ना, या क्वेश्चन पेपर सुद्धा मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईल बेटा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असो, सर्व तुम्हाला सॉल्व्ह करून देईल बेटा. टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन बिलकुल सुद्धा घ्यायचं नाही. हा, आता मी जे पुढे न्यूमेरिकल्स वगैरे तुमचे घेणार आहे, जे एक्झाम्पल्स घेणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिली गोष्ट तुमचे लॉ ऑफ इंडायसेस सर्व पाठ पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्हाला हे माहिती पाहिजे की एक्सपोनेन्शियल फॉर्मचं रूपांतर लॉगॅरिथमिक मध्ये कसं करतात आणि लॉगॅरिथमिक फॉर्मचं रूपांतर एक्सपोनेन्शियल मध्ये कसं करतात. तिसरी गोष्ट तुम्हाला बेसिक प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम, जे दोन होते ना आपल्या दोन, ते दोघी पाठ पाहिजे. चौथी गोष्ट, हे चारही रूल तुमचे पाठ असले पाहिजे. एक काम करता का तुम्ही, हे सर्व रूल्स आणि सर्व प्रॉपर्टीज तुम्ही एका कागदावर लिहून घ्या. ठीक आहे ना. मी तुम्हाला शेवटी देईल, आता नाही देणार, सर्वात शेवटी देईल बेटा मी तुम्हाला. ठीक आहे ना. चला, आणि तुम्ही सवय लावा बेटा, आता पहिल्यापासून वह्या लिहा आणि पहिल्यापासून एकदम फ्रेश राहा बेटा. आउट ऑफ पाडायचा प्रयत्न करा. मॅथ्स इतका पण खतरनाक नाही. आता बरेच शिक्षक काय करतात माहिती का, डायरेक्ट एक्झाम्पलला स्टार्ट करता, बेसिक घेतच नाही, बेसिक गेला खड्ड्यात. अरे नाही ना भाऊ, अरे तुम्ही जर लॉ शिकवणार आणि विद्यार्थ्यांना तुम्ही जर बेसिक घेणार नाही तर कसं का विद्यार्थ्यांना समजणार आहे. ठीक आहे ना. त्यामुळे सांगतो, हे बेसिक तुमचं आता सर्व बेसिक आपलं कंप्लीट झालेलं आहे, सर्व बेसिक आपलं संपलेलं आहे बेटा. तर आता आपल्याला सुरुवात करायची आहे सुंदर आपल्या M1ला, सुंदर आपल्या M1च्या न्यूमेरिकल्सला, एक्झाम्पल्सला करायची सुरुवात. हो सर, आम्हाला चालेल सर. ठीक आहे, चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन एक्झाम्पल सहित. तोपर्यंत धन्यवाद.